सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। आपल्या स्वप्नातलं घर शांत, सुंदर आणि सुविधांनी परिपूर्ण ठिकाणी बांधायचं आहे का? मग आजच भेट द्या साई सृष्टी प्रॉपर्टीज निर्मित साई अंगण बंगलो प्लॉट प्रोजेक्ट शिवरी येथे। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी हाकेच्या अंतरावर। सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम हायस्कूल अवघ्या 200 मीटरवर। महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय आणि शंकरराव मोटरराव कामते विद्यालय फक्त 300 मीटर अंतरावर। बस स्टॉप व श्री क्षेत्र यमाई माता मंदिर अवघ्या 1 मिनिटाच्या अंतरावर। इथे मिळतात 2, 3 आणि 4 गुंठ्यांचे प्रशस्त बंगलो प्लॉट्स। ग्रामपंचायतचं पिण्याचं पाणी, विजेची सोय, अंतर्गत 18 फुटी रस्ता। आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी हीच योग्य वेळ आणि हेच योग्य ठिकाण। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जी कार्यालय आहे त्या ठिकाणी आहोत। पुणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजयदादा कोलते यांची काल पुणे जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी निवड झालेली असून जवळजवळ 3 दशकांच्या 4 दशकांच्या वर राजकारणात असणारे विजयदादा कोलते यांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यात असतील किंवा पुणे जिल्ह्यात ज्यावेळेस ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळेस 14 तालुक्यांचा विकास त्यांच्या माध्यमातून एक अत्यंत आखीव रेखीव आणि चांगल्या पद्धतीने झाला होता। काही कालांतराने पक्षाचे नेतृत्व हे दुसरे अध्यक्ष होते, परंतु काही पक्षाचे जे निर्णय असतात त्याच्यामध्ये पक्षश्रेष्ठी घेत असतात। पुणे जिल्ह्याची जी भाकर फिरवली आणि विजयदादांना आज अध्यक्षपद त्यांना जाहीर झाल्यापासून त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर सत्कार करत आहेत। कुठेतरी पुरंदर तालुक्यात किंवा पुणे जिल्ह्यातील 14 तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरा थोडासा कुठेतरी डळमळत होता, परंतु नूतन अध्यक्ष फार अनुभवी असल्यामुळे नक्कीच पुणे जिल्ह्याला त्याचा फायदा होईल, पक्षाला त्याचा फायदा होईल। जाणून घेऊया आपल्याबरोबर पक्षाचे अध्यक्ष विजयदादा कोलते आहेत। दादा नमस्ते। दादा, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून पुणे जिल्ह्याची भाकरी फिरवून कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नूतन अध्यक्ष म्हणून तुम्ही सक्रिय झालात। पुढची जी काही पक्षापुढे जी काही ध्येय धोरणं आहेत ते तुम्हाला पहिल्यापासून माहीतच आहेत, परंतु पक्ष वाढीसाठी तेव्हा हा जो निर्णय झाला याबद्दल आपलं मत काय? 3-4 दिवसापूर्वी नाही, कालच हा बदल झालेला आहे आणि पक्षाने या महाराष्ट्राच्या पातळीवर एक निर्णय केलेला आहे, त्याची माहिती आपल्या राष्ट्रपती पद पहिलं त्यांना मिळालं जाईल। याच तालुक्यातले पुणे जिल्ह्यासारखे अनेक जिल्हे जे महाराष्ट्रात नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, शिवाजी या जिल्ह्यांचा विस्तार पाहता ही केवढी माणसं होऊन गेली तुमच्याकडे। 2 जिल्हा अध्यक्ष नेमण्याचा निर्णय झाला। आज या भागातली माणसं माळीनगरला जाऊन बारामती लोकसभा मतदारसंघातला नाव देताना त्यांनी जिल्ह्याचाच दर्जा आहे, परंतु बारामती लोकसभा मतदारसंघाची मला जबाबदारी दिलेली आहे। त्याच्यामध्ये 8 तालुके येतात आणि इतर 5 तालुके हे मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दिलेले आहेत। तिथं आमचे एक सहकारी ॲडव्होकेट देवदत्त निकम जे फक्त 1100 मतांनी आंबेगाव तालुक्यामध्ये पराभूत झालेले आहेत, त्यांच्यावर इतर जबाबदारी दिलेली आहे आणि मला इथं पुन्हा पक्षाचं काम अधिक गतीने चालवण्यासाठी माझ्यापेक्षा अधिक कमी वयाचा एक तरुण सहकारी मुळशी तालुक्याचे माजी सभापती श्री महादेव कोंढरे यांची नियुक्ती केलेली आहे। त्यामुळं याचा अर्थच असा आहे की संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही 3 लोक वातावरण ढवळून काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि आम्हाला आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई, खासदार अमोल कोहलीजी, जयंत पाटील साहेब आणि शशिकांत शिंदे साहेब आणि आपले नूतन मावळते अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे या सगळ्यांचं सहकार्य आहे। पक्षाचे निर्णय फार क्वचित एकमताने होतात, पण मला आनंद आहे की हे निर्णय अतिशय एकमतानं पवारसाहेबांच्या आशीर्वादानं झालेले आहेत आणि
म्हणूनच आजपासूनच आम्ही त्या कामाला सुरुवात केलेली आहे. माझा पदाचा अनुभव मोठा आहे. मी 35व्या वर्षामध्ये विधानसभेची निवडणूक लढवली, थोड्या मतांनी पराभूत झालो. 37व्या वर्षी मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालो. मी रयत शिक्षण संस्थेचं विभागीय अध्यक्ष म्हणून काम केलं. राज्यातल्या 4ही कृषी विद्यापीठं, विशेषतः शेतकऱ्यांना कल्पना आहे की 086 032 सारखा ऊसाची जात किंवा ज्या 0265 क्रांती केली आपल्या सोमेश्वर कारखान्यामध्ये, महाराष्ट्रातला सगळ्यात उच्च पदाचा बाजार देतात, अशा जाती निर्माण करणे किंवा भगवा डाळिंब, सुपर भगवा, या सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती करणाऱ्या जातींची निर्मिती करण्याची संधी मला मिळाली. मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो 1985 साली. त्यावेळी एकत्र काँग्रेस होती आणि मला 90 साली उमेदवारी मिळाल्यानंतर मी त्या पदाचा राजीनामा दिला. पण संपूर्ण जिल्हाभर युवकांची चळवळ 50-55 वर्षापूर्वी उभं करण्याची मला एक संधी मिळाली. त्याचा फायदा मला आजही पक्ष बांधणीत होत आहे. मी ज्यांना ज्यांना भेटतोय ते माझ्यापेक्षा 20-25 वर्षाच्या वयाने मोठे असणारे ज्येष्ठ, त्यांचा नातू, त्यांचा पुतण्या, त्यांच्या चौलत भावाचा मुलगा, अशी एक नवीन पिढी आम्ही पक्षाकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. शरदरावजी पवार साहेबांचं बद्दल एक आकर्षण आहे. महाराष्ट्र घडवण्याचं काम त्यांनी केलं. गेली 60 वर्ष 65 वर्ष ते पुरंदरच्या, पुणे जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात काम करतात. किंबहुना मी आवर्जून उल्लेख करेन की मला आठवतंय 1972 साली ज्ञानेश्वर खैरे बापू त्यावेळेस फार हुशार आमदार होते. ते पराभूत झाल्यानंतर आम्हाला फक्त 1980 साली राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळेच्या पक्षाला, त्यावेळेस समाजवादी काँग्रेसला संभाजी कुंजीर निवडून आले, पण ते काय आमच्यात फार दिवस राहिले नाहीत. त्याच्यानंतर मात्र 2004 साली अशोकराव टेकावडे साहेब निवडून आले. गेली 50 वर्षामध्ये फक्त 2 वेळा पक्षाला शरदराव पवार साहेबांच्या विचाराला संधी मिळाली. 2 वेळा आम्ही दादासाहेब जाधवराव यांना मदत केली. तरीही या तालुक्यात गुंजवणी धरण झालं, गुंजवणीचा प्रकल्प झाला, जानाई शिरसाई झालं, जेजुरीला महाविद्यालय झालं, ITIचं केंद्र दिव्याला स्थापन झालं, किंबहुना पुरंदर उपसा सिंचन योजनेमधून कृषी क्रांती झाली. ही सगळी कामं कुणी केली? पवार साहेब हे या तालुक्याचे आमदार म्हणूनच ही सगळी कामं करत होते. ITIच्या बरोबर अनेक विद्यालय स्थापन झाली, त्यांना मदत केली. पुण्याची PMT सासवडपर्यंत आली. हे सगळी क्रांती, धरणं नदीवर बंधारे बांधले गेले, हे सगळी कामं पवार साहेबांच्या मदतीने आम्ही करू शकलो. त्याच पवार साहेबांचं पुरंदरवर अधिक लक्ष आहे आणि म्हणून आम्हाला ही संधी दिली, त्याच्याबद्दल मी पक्षाला मनापासून धन्यवाद देतो. दादा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात ह्या निवडणुका होणार असून जिल्हा परिषद गट असेल, पंचायत समिती असतील, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असतील, या निवडणुकामध्ये तुमच्याकडं पद आल्यापासून नक्कीच बदल होणार यात शंकाच नाही. परंतु ही निवडणूक तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघताय? आत्तापर्यंत मला अनेक वेळा पदं मिळाली तरी सुद्धा तालुक्यात थोडेसे मतभेद असायचे. ज्यांना मिळालं पाहिजे त्यांना मिळालं नाही तर नाराजी असायची. पहिल्यांदा असं घडलं या तालुक्यामध्ये की आमच्या तालुक्याला विजय कोलते यांच्या रूपानं तुम्ही पद द्या, असा प्रचंड आग्रहाचा स्वर ज्येष्ठ नेते आदरणीय सुदामाप्पा यांनी व्यक्त केला. पक्षाचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, पुष्कराज जाधव, बाजीराव कुंजीर, गौरीताई कुंजीर या सगळ्या प्रमुखांनी, दत्ताआबा चव्हाण, बाबूसाहेब माहुरकर, या सगळ्यांनी ताईंच्याकडे आग्रह केला की काही करून आम्हाला पुरंदर तालुक्यात विजय कोलते दादांना तुम्ही पद द्या. मला असं वाटतं त्या विचाराने आम्हाला हे पद मिळाले. आम्ही प्रयत्न करतोय की 12 जागा उद्या पंचायत समितीच्या आम्हाला लढवायच्या आहेत आणि जवळपास जेजुरी आणि सासवड नगरपालिकेच्या 50 जागा आम्ही लढणार आहोत. आमचं धोरणच असं आहे की लढणारा, उत्साही, शिकलेला, उत्तम भाषण करणारा, स्वच्छ चारित्र्याचा, बेताची परिस्थिती असू दे, आम्हाला त्याची काही अडचण नाही. परिस्थितीच्या मधून निवडणुका लढवण्याच्या कल्पनेच्या पलीकडे आम्ही गेलेलो आहोत. पण त्याची श्रीमंती ही माणसाची, माणुसकीची श्रीमंती असली पाहिजे. असे तरुण उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडत आहोत. महाविकास आघाडीमार्फत आमचा प्रयत्न आहे आणि आमचं हाही प्रयत्न आहे की ज्या पक्षाबरोबर आम्ही एकत्रित काम केलं तो
राष्ट्रवादी पक्ष घड्याळाच्या चिन्हावर लढणारा आणि तुतारीच्या चिन्हावर लढणारा, बरेच वेळा कार्यकर्त्यांच्याकडून आग्रही मागणी आहे की निदान आपण तरी तालुक्यामध्ये एकत्रित राहावं, जिल्ह्यामध्ये एकत्रित राहावं. आणि म्हणून जिथं जिथं अशी मागणी होईल तिथं पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष नात्यानं आम्ही त्यांना संमती देत आहोत. पुरंदर तालुक्यामध्ये सुद्धा तसंच वातावरण ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, कारण आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. आमदार खासदार होणारी पदं, मोठीपटी पदं ज्यांना मिळाली त्यांचीही निवडणूक नाही. साधी जी कळी आता उमलणार आहे ती पहिल्यांदाच खुडली जाणार नाही असा प्रयत्न मी स्वतः बारकाईने करतोय आणि त्याला आमचे सगळे सहकारी तालुक्यातले मदत करणार आहेत. तुम्हाला 12ची 12 जर नाही आमची मदत कुणाची झाली तरी 12ची 12 तरुण सहकारी उमेदवार देण्याचं काम आम्ही करणार आहोत. दोन्ही नगरपालिकेमध्ये सगळे उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे, पण मात्र तडजोडीला आम्ही तयार आहोत. दादा, उद्याच्याला विमानतळ बाधित शेतकऱ्यांना भेटण्यासाठी पक्षाचे संस्थापक तसेच भारत देशाचे माजी कृषी मंत्री, संरक्षण मंत्री पवार साहेब येणार आहेत. तुम्ही त्याबद्दल चर्चा करणार आहात का? आम्हाला खरं तर मी राज्य शासनाला थोडे किंवा जिल्हाधिकारी साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय तणावाची असणारी विमानतळाची बाधितांची परिस्थिती क्षेत्र कमी करून उत्तमपणे हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता असं अधिकृतपणे आकडेवारी आहे की 92-93% शेतकऱ्यांनी संमती दिलेली आहे. तरीही पवार साहेबांनी यावं असा आग्रह जिल्हा परिषदचे माजी सदस्य आणि संघर्ष समितीचे सदस्य अध्यक्ष दत्ता झुरंगे यांनी पवार साहेबांच्याकडे आग्रह केलेला आहे. आणि पवार साहेब उद्या येत आहेत. हेतू हा आहे की तुम्ही संमती दिल्यानंतर सुद्धा प्रश्न संपलेले नाहीत. आम्हाला पॅकेज कसं मिळणार, आमच्या मुलांना नोकरी मिळणार का, जमिनीला जमीन जर मागितली तर तो काय प्रयत्न होईल का, आमची नुकसान भरपाई आम्हाला चांगली मिळावी, ज्याच्यामुळे हा बाधित झालेला शेतकरी पुन्हा पुढच्या 100 वर्षासाठी तेवढ्याच आनंदात, तितक्याच डौलात, तितक्याच रुबाबात तो त्याची परिस्थिती निर्माण करू शकेल, तो आपल्या मुलाबाळांना चांगलं जीवन देऊ शकेल याचा प्रयत्न होतोय. आणि त्याचा सल्ला घेण्यासाठी पवार साहेबाशिवाय दुसरा मंत्र देणारा व्यक्ती नाही. म्हणून पवार साहेब उद्या दुपारी 3 वाजता खानवडीला महात्मा फुले स्मारकामध्ये बाधित शेतकऱ्यांच्या भेटीसाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी येत आहे. दादा, पुढील प्रश्न आहे की योगेंद्र दादा पवार त्यांनी मागच्या 2 आठवड्यामध्ये सासवडला, पुरंदरला भेटी द्यायचं त्यांनी वाढवलेलं आहे. याच्या पाठीमागचं कारण पक्ष वाढीसाठी आहे किंवा अदरवाईज संघटना स्ट्रॉंग करण्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत? तुम्हाला काय वाटते? योगेंद्र पवार, रोहित दादा पवार ही नव्या पिढीतले 2 तरुण सहकारी तरुणांना आकर्षक पद्धतीनं जवळ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या भाषणानं एका बाजूला योगेंद्र त्याचं वय आणि त्यांचा समजूतदारपणा आणि रोहित दादाचा आक्रमकपणा या दोन्हीचाही समन्वय साधून पुणे जिल्ह्यामध्ये आणि किंबहुना महाराष्ट्रामध्ये संघटनेचं बळ वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. योगेंद्र दादा बारामतीचे आहेत. आम्ही त्यांना विनंती केली की तरुणांचा ओढा आपल्याकडे व्हावा, किंबहुना तरुणांना मार्गदर्शन करावं, त्यांच्या अडचणी सोडवावे, त्यासाठी तुमच्या वयाचाच तरुण इथं येण्याची गरज आहे. आणि म्हणून दर बुधवारी योगेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बांधणीसाठी, तरुणांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयात येणार आहेत. ते सुरुवातीला आले, कालही आले, उद्याही ते येतील आणि आपल्याला मदत करतील. संघटनेला बळ मिळण्यासाठीच ते आपल्याकडे येत आहे. दादा, पुढील प्रश्न आहे, आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या तुम्ही स्वबळावर लढवणार आहात की महाविकास आघाडीच्या माध्यमातून असाइनमेंट करणार आहात? नाही, याच्यामध्ये पूर्ण निर्णय झालेला आहे संपूर्ण जिल्ह्यात कदाचित. पण मी पुणे जिल्हा ज्याचा मी अध्यक्ष आहे त्या बारामती लोकसभा मतदारसंघापुरतं तरी सुप्रियाताईंच्याकडून आम्ही शब्द घेतलेला आहे की ताई, ज्या निवडणुका लढवायच्या त्या आपल्याला महाविकास आघाडी मार्फतच लढवायच्या आहेत, ज्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पार्टी याच्यामध्ये सहभागी आहे. मी या निमित्ताने एक खुलासा करू इच्छितो. प्रश्न मला विचारतात लोक की कोण आहे काँग्रेसमध्ये. काँग्रेसमध्ये कोणी नसलं तरी सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा फोटो लावल्यानंतर या लोकसभा मतदारसंघातले किंवा महाराष्ट्रातले मुस्लिम समाजाचे लोक किंवा
ओबीसी समाज आणि मागासवर्गीय समाज, ज्याला शेड्यूल ट्राईब, एसटी, एससी म्हणतो आपण, शेड्यूल कास्ट, या समाजातली सुमारे 15 ते 17% मतं ही फक्त शरदरावजी पवार साहेब, उद्धवजी ठाकरे आणि सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा फोटो पाहिल्यानंतर आम्हाला मिळणार आहेत. त्यामुळं आमच्याबरोबर कोणी नाही, मलई खाणारे आणि मलईसाठी गेलेले नेते नाहीत, पण मात्र मूळचा जो पक्षाला मानणारा वर्ग आहे, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार, हे आमच्याबरोबर आहेत. आम्ही सक्षमपणानं महाविकास आघाडीच्या वतीनं जिंकण्यासाठी निवडणूक लढवणार आहोत. अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्ह्याचे नूतन अध्यक्ष विजयदादा कोलते पुणे जिल्ह्याचे अध्यक्षपदी आरूढ झाल्यानंतर कालच त्यांची नियुक्ती झाली. परंतु एक नवी उमेद, नवी आशा या दृष्टिकोनातून नक्कीच आपल्याला पक्षवाढीसाठी किंवा पक्षासाठी बघायला काय हरकत नाही. कारण तेवढा दांडगा अनुभव, कारण पवारसाहेबांचे मानसपुत्र म्हटले तरी विजयदादा कोलते यांना वावगं ठरणार नाही. कारण काही जे निर्णय आहेत त्या दोघांचे निर्णय असतात, निवडणुकीमध्ये पूर्णच निर्णय दादांच्या बरोबर घेतले जातात आणि ती एक अवस्था त्या दोघांच्या त्या नात्याची आहे. नक्कीच पक्षाच्या वाढीसाठी तसेच दुसऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत येणाऱ्या येऊ घातलेल्या, या निवडणुकीमध्ये महायुती असेल, महाविकास आघाडी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जरी स्वबळावर लढली तरी नक्कीच त्याला फायदा होईल, यात शंका नाही. धन्यवाद. आपण पाहतात सह्याद्री न्यूज नेटवर्क. आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करू विसरू नका. धन्यवाद.